तर सगळ्याला प्रथम गुड मॉर्निंग. तर मी तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण 5वी स्कॉलरशिप त्यासोबतच 8वी स्कॉलरशिपचे क्लासेस सुरू करणार आहोत. पण आता आपण फक्त सध्याला 5वी स्कॉलरशिपचे क्लासेस सुरू केलेले आहेत. पण आपण ज्यावेळेस 5वी स्कॉलरशिपचा अभ्यास घेत आहोत त्यामध्ये असे अनेक घटक आहेत की जे 8वी स्कॉलरशिपचे अनेक टॉपिक कव्हर करतील. तर मी तुम्हा सगळ्याला सांगेन की तुम्ही 5वीचे विद्यार्थी असा किंवा 8वीचे विद्यार्थी असा, तुम्ही हे स्कॉलरशिप क्लासेस करा. आणि मी आता इथून डेली सिरीज सुरू करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे जरी क्लास वगैरे लावला नसेल तरी तुम्हाला काय अडचण नाही. आपला हा स्कॉलरशिप क्लास सगळ्यात बेस्ट असेल. त्यामुळे तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. तुमची सगळी तयारी इथे होऊन जाईल. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा. मी जरा थोडी सेटिंग करून घेतो. हां, चल आता आज आपण उतारा हा टॉपिक बघणार आहोत. आपण बरेचसे उतारे घेऊन आलेले आहोत आणि म्हणी आणि वाक्यप्रचार त्यासाठी देखील एक भन्नाट आयडिया अशी आपण आणलेली आहे की ते तुम्ही एकदा बघितलं तरी तुमच्या लक्षातून ते आयुष्यभर जाणार नाही. तुम्ही फक्त आपले एकदा क्लास केला आणि ते अजिबात विसरणार नाही. चला आता सुरुवात करूया पहिल्या उत्तरापासून. आणि माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी पण उत्तरं द्यायची आहेत, कळलं? आता इथं बघा, उतारा क्रमांक 1. अरे बापरे, हे काय? चला. कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. कृष्णेलाही गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबूज यांचे अमृतमय. कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली त्याला वारंवार खावीशी वाटते. सतत 1-2 महिने ती सारखी खात राहिलो तरीही तृप्त होणार नाही. मग वीट येणे दूरच राहिले. आता आपल्याला सगळ्यांना माहीत असेल किंवा नसेल तरी मी इथं सांगतो. उतार्यावरती 3 प्रश्न येतात मराठीत. आता इथे पहा, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? पर्याय पहा, कृष्णा, वेण्णा, कोयना, गोदावरी. तर महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात हे पहा. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणते. कुणाला म्हणायचं? कृष्णेला म्हणायचं का? गोदावरी माता कृष्णेला म्हणतात का? तर हे अजिबात नाही. तर महाराष्ट्र माता हे गोदावरीला म्हणतात. इथं बघा, नीट वाक्यरचना पाहिजे. इथं गोंधळ निर्माण व्हायला नाही पाहिजे. वाक्यरचना नीट पाहिजे. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही, म्हणजे कृष्णेची गोदावरीशी तुलना केलेली आहे या ठिकाणी. म्हणजे गोदावरी ही महाराष्ट्र माता आहे, त्याचप्रमाणे कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल असं या उतार्याला सांगायचं आहे. तर आता आपण पाहिला वरती, तर त्यानुसार कोणता ऑप्शन बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असणार आहे. किती जणांचा पर्याय क्रमांक 4 आलता मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आता दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यामध्ये आलेला नाही का आहे याकडे जास्त लक्ष असलं पाहिजे. तुम्ही काय वाचता, हे सगळं व्यवस्थित वाचताना आलेला नाहीच्या ऐवजी आहे, झालं रे झालं, तुमचे 2 मार्क इथं गेले. त्यामुळे व्यवस्थित वाचायचं, गडबड करायला नाही. आपल्याजवळ 1.5 तास टाईम असतो. मन न भरणे आलाय का बघा तुम्ही. पूर्ण करणे आलाय का? कंटाळा येणे, चव घेणे. आता यातले कोणकोणते वाक्यप्रचार आले ते वाक्यप्रचार काही जास्त अवघड नाही. तर आपण पाहूया. इथं वरती उतारा कुठे गेला? हा, चला. कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. एक सेकंड, मन न भरणे पण इथे बा. अरे यार, सगळे
तृप्ती होणार नाही म्हणजे मन न भरणे आलेलं आहे. त्यानंतर वीट येणे दूरच म्हणजे कंटाळा येणे, लांबच राहणे. त्यानंतर चवीची चाखली म्हणजे चव घेणे. मन न भरणे मला तर आलेला नाही असं दिसतोय. नाही नाही नाही, तृप्ती होणार नाही. चव घेणे आले बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 पूर्ण पर्याय क्रमांक 2 पूर्ण करणे हा उत्तरामध्ये आलेला नाही. ठीक आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथे ॲक्च्युअलमध्ये पर्याय क्रमांक प्रश्न 3रा आहे, परंतु इथं प्रिंटिंग मिस्टेकमुळे टायपिंग मिस्टेकमुळे प्रश्न क्रमांक 2रा झाला आहे. तर बघूया आपण. कृष्णा नदीच्या काळात कशाचे अमृतमळे. इथं आपण 3 करू, नाही तुम्ही परत उगी किरकिर करता. चला, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात. आता पहा कुठे गेलं, कशाचे अमृतमळे फुलतात. हे पहा, कृष्णा काठ बाजूला दरड, दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेल्या गाळाचा विस्तार, त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे. मग पहा काय काय बरोबर येते. काकड्या आहे, टरबुजे आहे, कलिंगडे आहे, वांगी आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 बरोबर. अ ब क ड म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व. ठीक आहे. चला, आता हा आपला एक उतारा संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या उताराकडे जातोय. आणि मला हे लेक्चर घेताना काही अजून चांगल्या आयडिया आलेल्या आहेत लेक्चर कसं घ्यायचं. आता आपण पुढच्या वेळेस हा उतारा, प्रत्येक प्रश्नाच्या आधी आपण उतारा घेणार येते आणि त्यानंतर त्याच्या खाली एक प्रश्न घेतला जाईल. कारण की आपल्याला असं स्क्रोल सारखं करणं हे टाइम खाऊ आहे. तर चला आता आपण पुढचा उतार पाहू. जग हा एक खुला ग्रंथ आहे. जगात जेवढे आपण हिंडाल, फिराल, भ्रमण कराल, प्रवास कराल व जेवढे जग आपण डोळ्यांनी पाहाल, वाचाल, अनुभवाल व त्याबाबत कानाने ऐकाल, तेवढी तुमच्या ज्ञानात, लौकिकात भर पडेल. ज्ञानाची कक्षा रुंदावेल, वैचारिक पातळी वाढेल, मन विशाल होण्यास मदत होईल आणि सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होईल. म्हणूनच जगभर भ्रमण करणे, प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी, ज्ञानवृद्धीसाठी, ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रवासाने अनुभव विश्व समृद्ध होते. देशाटन केल्याने नित्य नूतन अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळते. आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग जाणीवपूर्वक केला तर आपल्या ज्ञानात, अनुभवात सतत भर पडते. विचारांची देवाणघेवाण, लोकसंग्रह, लोकजागृती, ज्ञानसंचय या गोष्टी आपल्याला देशाटनाने लाभतात. आता आय होप की तुम्ही सर्वांनी उतारा व्यवस्थित वाचलेला असेल. तर आता इथे खुला ग्रंथ कशाला म्हणतात, तर आपण डायरेक्ट प्रश्न घेऊया. ज्यांनी उतारा पूर्ण वाचलेला नाही त्यांना मी सांगेन की तो पुन्हा एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे प्रश्नाला या. तर खुला ग्रंथ कोणाला म्हटले, तर यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे. या उतारामध्ये प्रवासाचं वर्णन आपल्याला इथं प्रामुख्याने पाहायला मिळतं. यामध्ये खुला ग्रंथ प्रवासाला म्हटलेला आहे. भ्रमण केल्याने कोणत्या गोष्टी घडणार नाही का घडणार आहे. काय विचारले तर नाही विचारले. ज्ञानवृद्धी होईल का, होईल ना. तुम्ही तो आहे वाचलास, तुम्ही पर्याय क्रमांक 1 लगेच केला असता. त्यामुळे प्रश्न नीट वाचा. ज्ञानवृद्धी होईल का, होणार आहे. त्यानंतर लौकिकात भर पडेल, पडेल. वैचारिक पातळी वाढणार नाही, हे चुकीचं आहे. वैचारिक पातळी वाढणार आहे, इथं आहे पाहिजे, कळलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. हा शेवटचा प्रश्न आहे उत्तर. उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितलं आहे. तर या उतारा हा कशावर आहे शक्यतो जास्त करून, तर प्रवासावर. पूर्ण उतारा हा प्रवासावर. इथं काय विचारले, सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे. तर यासाठी भ्रमण करावे. भ्रमण करणे म्हणजे प्रवास करणे, फिरणे, कळलं. आता चला
आय होप तुम्हाला हे वरचे सर्व दोन्ही उतारे लक्षात आले असतील आणि तुम्हाला यासारखेच या उतार्यावरचे इतर प्रश्न सोडवता येतील. अरे बापरे, काय ठीक आहे, सॉरी गाईज. हां चला, मरावे परी. तर आता हा उतारा क्रमांक 3. ठीक आहे. मरावे परी किती रुपये उरावे. मला सांगा, आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी मार्कर हा कोणत्या कलरचा वापरू. मी आता इथे ब्लॅक कलरचा आहे का पाहतो एकदा. हो आहे, नक्कीच. तर ठीक आहे, आपण हा इथे ब्लॅक कलरचा मार्कर वापरू. मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीनुसार दुसऱ्यांचे अश्रू जाणू लागलो आणि ते पुसू लागलो की आपली कीर्तीही वाढत जाते. मानवसेवा करावयास सुरुवात केली पाहिजे. आपल्या बरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे. आणि मला इथे तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही उतारा वाचत असताना, तर उतारा हा एकदम पूर्ण वाचू नका एखादा मध्ये. तर उतारा वाचताना त्याचे काही टप्पे करा. हा, इथे जरा थांबा, त्यानंतर इथे जरा 4-5 टप्प्यात थांबायचं. मी थांबा म्हणजे म्हणजे तुम्ही इथं जे काय वाचले हे तुमचं थोडं तरी वेळ लक्षात राहिलं पाहिजे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचाल त्यावेळेस तुम्ही इझिली ते प्रश्न अटेम्प्ट करू शकाल. त्यामुळे उतारा एका दमात न वाचता त्यामध्ये 4-5 छोटे छोटे 1-2 सेकंदाच्या ब्रेकने वाचावा. चला, आपण इथे आलतो. आय थिंक त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे. सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागलो की आपली प्रतिष्ठा वाढते. मुद्दाम कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. आपले सत्कार्य मोकपणे करा, म्हणजे निश्चित कीर्ती शिल्लक राहील. मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो. साधू संत समाजाच्या कल्याणासाठी चंदनासारखे झेलले, म्हणून त्यांचा कीर्ती सुगंध हा आजही दरवळत आहे. निष्ठेने काम केले की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते. माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो. हे सगळ्यांनी पहा नीट वाक्य आहे. माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो. तुम्हाला काम न करता कोणी इज्जत देत नाही. तुम्हाला काही ना काही काम केल्यानंतरच तुमचा गौरव होईल, तुमचं इज्जत होईल. जर तुमचा स्कॉलरशिपमध्ये नंबर आला तर तुमचा गौरव केला जाईल. जर त्या स्कॉलरशिपमध्ये जर नंबर आणायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. कार्य म्हणजे काय करायचं, आपला स्कॉलरशिपचा क्लास डेली अटेंड करायचा आणि जे काही आपले सर सांगतात ते व्यवस्थितपणे ऐकायचं. आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी. तुम्ही इथंपर्यंत आलं म्हणजे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत पण शेअर करत जावा, जेणेकरून आपण पुढे काही प्रश्न देणार आहोत. त्यामुळे मित्रांमध्ये चर्चा करून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे आणि ते डोक्यात फिट राहतं. ज्ञान दिल्याने वाढत असतं, कळलं का. ज्ञान जर तुम्ही ठेवलं आणि कोणाला नाही सांगितलं तर ते ज्ञान वाढत नसतं, ते कालांतराने विसरून जातं. त्यामुळे तुम्ही हे मित्राला पाठवा. मित्रासोबत ज्यावेळेस तुम्ही चर्चा करता ना, ते तुमच्या खूप जास्त काळ म्हणजे चिरकाळ लक्षात राहणं सोपं होऊन जातं. चला, आता आपण उतारा पूर्ण वाचलेला आहे आणि आता आपण या उतार्यावरचे एक एक करून सगळे प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे. आता आपण सारखं स्क्रोल करून वर खाली करणार नाही, तर आपण इथे जाता वाचूया. मरावे परी कमी तो नाही, तसं नाही. ठीक आहे. मरावे परी किती रुपये उरावे ही उक्ती कोणाची आहे. उतार्याच्या सुरुवातीच्या काही लाईनीमध्ये तुम्हाला ते दिसून येतं. चला आपण तरी करू. हा जरा उतार तुम्हाला अवघड जाईल. मरावे परी कीर्तिरूपे उरावे या समर्थाच्या उक्तीनुसार पहिल्याच लाईनमध्ये आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलेलं आहे. कुठे आहे समर्थ संत रामदास, यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो. मी मगाच तुम्हाला सांगितलं, माणसाचा गौरव म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर मोठेपणा. गौरवला खूप पर्याय शब्द आहेत, त्यातले मोठेपणा हा देखील एक पर्यायी अर्थ म्हणायला हरकत नाही. तर माणसाचा मोठेपणा कशावरून वाढतो. प्रतिष्ठेवर नाही, धनावरून अजिबात नाही, निष्ठेवरून अजिबात नाही, तर कर्मावरून वाढतो. चांगले कर्म केले
की गौरव होतो, मोठेपणा मिळतो. कशावरून ठरतो तर कर्मावरून ठरतो. त्यानंतर निर्माण होणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतार्यात आला आहे? आला आहे काय? आला आहे. बरोबर ना. निर्माण होणे, चिंतन करणे काहीतरी संबंध आहे का? पर्याय क्रमांक 1 चुकला. चंदनासारखे झिजणे नाही. जागृत होणे, भले होणे म्हणजे चांगले होणे, पण त्याचं नाही. म्हणजे जागृत होणे म्हणजे जाग होणे किंवा म्हणजे निर्माण होणे. हे थोडंसं ठीक वाटतंय, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3 ला टिक करणार आहोत. जागृत होणे बरोबर आहे. त्यानंतर आता आपण 3च उत्तर घेतले होते. आज ते 3ही उत्तर संपले. पण आपण तुम्हाला मी नमुना दाखवतो. आपण कसा क्लास घेणार आहोत म्हणी वाक्यप्रचार, आणि आपण डेली असे एक दोन म्हणी वाक्यप्रचार घेणार आहोत, जेणेकरून ते जास्त वेळ तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत आणि तुम्हाला ते जड जायला नाही पाहिजे टॉपिक. पोटात कावळे कोकलणे. पोटात कावळे कोकलणे. बघा, ही पोरगा आहे, ह्याच्या पोटात कावळा कावकाव करतो. ह्याचा अर्थ काय झाला? खूप भूक लागणे. इथं लिहू का? इथं लिहितो. खूप भूक लागणे हा याचा अर्थ झाला. ठीक आहे. कसं आहे? मस्त आहे का नाही? कार्टूनच्या माध्यमातून तुम्हाला लय लवकर लक्षात राहतं. तुम्हाला माहिती आहे डोरेमॉननं त्या दिवशी काय केलं ते तुम्हाला बरोबर लक्षात राहतं. पण सरनं मॅडमने त्या दिवशी काय शिकवलं किंवा आईने त्या दिवशी काय भाजी केली हे तुमच्या लक्षात राहत नाही. पण कार्टूनमध्ये सगळं लक्षात राहतं. तर आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे मराठा साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक झाला होता. मग त्यानिमित्त तुम्हा सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं पुस्तक असेल किंवा त्यांचा एखादा पोवाडा किंवा काही त्यांच्याबद्दल तुम्हाला वाचता आलं तर नक्कीच वाचा. एक थोर असं व्यक्तिमत्व होतं. आणि तुम्ही जे काय वाचला, जे काही शिकला ते कॉमेंट बॉक्समध्ये देखील सांगा, जेणेकरून ते तुमच्या मित्रांनाही वाचता येईल. तर चालेल, आज आपण इथेच थांबू. उद्या पण आपण नवीन एका लेक्चरमध्ये भेटू. उद्या पण आपण उताराच घेणार आहोत. मला वाटतं अजून 1-2 दिवस आपल्याकडे उतारा चालेल, त्यानंतर पुढचं टॉपिक घेऊ. चला, धन्यवाद.